विस्तृत परंपरा आहे ती अगदी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक जलशांपासून सत्यशोधक जलसे, आंबेडकरी जलसे, त्यानंतर आंबेडकरी गीते, आंबेडकरोत्तर भीमगीते अशी ही परंपरा आहे। आणि आंबेडकरी शाहिरीची परंपरा ही गोपाळबाबा वलंकर सॉरी मी नाही कोणी जगजेता सिकंदराचा वारसदार, मी नाही कोणी जगजेता सिकंदराचा वारसदार, की खड्ग हाती घेतलेला कोणी हिंस्र युद्धखोर। मी नाही कोणी जगजेता सिकंदराचा वारसदार, की खड्ग हाती घेतलेला कोणी हिंस्र युद्धखोर। कलिंग युद्धभूमीत मीच घावानी रक्तरंजित झालो, कलिंग युद्धभूमीत मीच घावानी रक्तरंजित झालो, नि गिलोटीन मध्येही मीच अंगोपांग चिपाड झालो। हिटलरच्या गॅस चेंबर मध्येही मीच गुदमरून मेलो, हिटलरच्या गॅस चेंबर मध्येही मीच गुदमरून मेलो, नि हिरोशिमा नागासाकी धरेवरही मीच वांझोटा झालो। पाणीपतात घातली राचेल रक्तांघोळ मीच मज गनिमांनी, पाणीपतात घातली राचेल रक्तांघोळ मज गनिमांनी, अन हरेक फाळणीतही मलाच दुभंगले हटवाद्यांनी, अन हरेक फाळणीतही मलाच दुभंगले हटवाद्यांनी। आन कुठून आलाय वहात भेदांचा देशलब्ध विकार, हा कुठून आलाय वहात भेदांचा देशलब्ध विकार, हा कुठून आलाय वहात भेदांचा देशलब्ध विकार। ह्या अहिंसक शांतिदूताच्या निळ्या शार धरेवर, ह्या अहिंसक शांतिदूताच्या निळ्या शार धरेवर, हे कोण राखतय शस्त्रागार करुण्याच्या शांतीपीठात, हे कोण राखतय शस्त्रागार करुण्याने। आपल्या लेखणीने जवळपास 3 डॉक्टर जितेंद्र शेजवर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हे साहित्य संमेलन व्हावं यासाठी डॉक्टर शिवराज गोपाळे आणि उपस्थित बंधू भगिनी, या सत्राचे सत्राध्यक्ष प्राध्यापक गंगाधरजी आहिरे सर, या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष राहुलजी मस्के सर, आदरणीय महालिंगे सर, गुरुवर्य डॉक्टर ऋषिकेशजी कांबळे सर आणि आपण सर्व मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात
शाहिरी वाङ्मयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत आणि पंत काव्यांनी मराठी वाङ्मयाला जे योगदान दिलं त्यापेक्षा शाहिरांच्या रचनेलाही योगदान कमी मानता येत नाही. धर्म आणि अध्यात्माच्या कालचक्रात गुरफटलेल्या समाजाला धर्मांधतेमुळे तत्वाकडे पाहण्यास वेळ तरी कुठे होता. त्यांचे डोळे पारलौकिक विश्वाकडेच लागलेले होते. अशा वेळी शाहीर मात्र की नेमकं जीवनाभिमुख होऊन एकूण पोवाडा आणि लावणीच्या माध्यमातून मात्र इथल्या मराठी कवितेमध्ये शाहिरी वाङ्मय समृद्ध होताना दिसतं, किंवा मराठी कवितेची पहाट म्हणून शाहिरी वाङ्मयाकडे बघितलं जातं. आणि या संत मंडळामध्ये ज्या पद्धतीने 18 पगड जातीतील कवी होते तशाच पद्धतीने मात्र की पारंपरिक मराठी शाहिरी वाङ्मयाच्या प्रांतात रचना करणारे अनेक दलित शाहीर सुद्धा होते. पुराणकथेतील प्रेमविषयांना काही वेळा अध्यात्माचे रंग चढविण्यात उमाबाळू मात्र की धन्यता मानताना आपल्याला दिसतात. आणि पारंपरिक रचनेकडे जर आपण त्यांचा अभ्यास जर केला तर त्यांची एकूणच त्या रचनेमधली पारंपरिक मानसिकता आपल्याला दिसून येते. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्व कालखंडामध्ये इथं आलेलं इंग्रजी शिक्षण आणि या सगळ्या इंग्रजी शिक्षणामुळे मात्र की आलेला डोळसपणा आणि एकूणच महात्मा फुले यांनी मात्र की केलेली धर्मचिकित्सा आणि इथल्या धर्मचिकित्सेच्या माध्यमातून मात्र की इथले दलित, इथले शोषित, इथले पीडित, इथल्या स्त्रिया या सगळ्यांच्या प्रश्नाकडे मात्र की नेमकं महात्मा फुले कशा पद्धतीनं बघतात आणि त्यांच्या कारणमीमांसेच्या अंगाने मात्र की नेमकं फुलेंनी एकूण शिवाजी महाराजांचा लिहिलेला पोवाडा असेल, एकूणच इथल्या जगातील अखंडसारखी त्यांची काव्यरचना असेल आणि या सगळ्या काव्यरचनेतून मात्र की नेमकं इथल्या शोषित, पीडित, कष्टकरी माणसांच्या जीवनाबद्दलचं भाष्य करत की नेमकं फुलेंची कविता आपला पुढे जाताना दिसायला लागतं. किंवा पुढच्या टप्प्यावरती मात्र की एकूण फुलेंच्या अनुयायीपैकी असणारे गोपाळबाबा वलंकर एकूणच इथल्या दलित जीवनाच्या संदर्भामध्ये जे काही त्यांची काही मांडणी आहे किंवा इथल्या जाती व्यवस्थेच्या मर्मावरती बोट ठेवताना किंवा एकूण इथल्या शिक्षणावरती मात्र इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं कशा पद्धतीनं तो ताबा ठेवलेला आहे. आणि मग कोणते ब्राह्मण मुखातून झाले शूद्र तया केले कोण्या देवे ऋषिया ते कुळ गंगेचे हे मूळ विचारितो खूळ धूर्त म्हणे तशी खोटी शास्त्रे लिहून या जान शपथ आणावे भय घाले आणि त्या दृष्टाने कपटे ती केली विद्या ती ठेवली आपल्या हाती. ही सगळी एकूण जे काय ते सगळं इथली जी काय ज्ञान परंपरा आहे, इथलं शिक्षण आहे, ज्या पद्धतीनं मात्र इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं आपल्या हातामध्ये ठेवलं की तशाच पद्धतीनं पुढच्या टप्प्यावरती मात्र की नेमकं ज्याला आपण दलित नाट्याचे प्रवर्तक म्हणून ज्या किसन फाकोजी बनसोडेकडे आपण बघतो आणि मग किसन फाकोजी बनसोडे सुद्धा मात्र की एकूण इथला होणारा अन्याय, इथला अत्याचार आणि या संदर्भामध्ये मात्र की नेमकं ती भूमिका घेताना असं म्हणतात, साहू नका कोणाचा जुलूम, होऊ नका कोणाचा गुलाम, सोडून द्या हे सारे बदकाम. किंवा एकूणच एकीकडं हा हिंद देश माझ्यासारखी जी काही कविता आली आणि एकीकडे मात्र की नेमकं तो विचार वेगळा सांगायचा आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र की आचरण एका वेगळ्या पद्धतीनं कसं ते करायचं आणि त्याच्याबद्दलचं एक विडंबन गीत व्यक्त करताना असं ते म्हणतात, पहा पहा सारे जण हो हा हिंद देश माझा, माझा दुहीचे मूळ स्थान, भेदाचे येते रान, वैरास देईमान हा हिंद देश माझा, भटास उंच पदवी इतरास नीच ठरवी, धर्मात ठेवी यादवी हा हिंद देश माझा, मनुजास पशुहून मानी जो येते हीन तोच आर्यावर्त जाण हा हिंद देश माझा. हे सगळं जेव्हा आपण आंबेडकरी पूर्व कालखंडातलं जेव्हा बघायला लागतो आणि मग भारताच्या एकूण समाजीकरणाच्या आणि राजकारणाच्या संदर्भामध्ये 20व्या शतकाचं 3रं दशकाकडे आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा इथं लोकमान्य टिळकांचा झाला मृत्यू, भारतीय राजकारणाचे सूत्र महात्मा गांधीकडे येणं, 1925 साली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होणं, 1925 सालीतल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना होणं आणि असं एक बहुरेषीय तत्वज्ञान मांडलं जात असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथल्या सार्वजनिक जीवनात प्रवेश होताना आपला दिसायला लागतो. आणि मग एकूण इथले जे काही जलसाकार आहेत, तिथले भीमगीतकार आहेत की नेमकं बाबासाहेबांच्या एकूण कार्याकडे ते कशा पद्धतीनं बघतायत किंवा बाबासाहेबांचं इथलं उच्च शिक्षित होणं, माणगाव परिषद, मूकनायक, जनता, बहिष्कृत भारत च्या माध्यमातून मात्र की नेमकं पत्रकारितेच्या माध्यमातून मात्र की दलितांमध्ये एक जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम की बाबासाहेब ज्या पद्धतीनं ते करतायत किंवा महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, मनुस्मृतीचं दहन असेल, काळा मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह असेल
गोलमेज परिषद असेल किंवा एकूण अस्पृश्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये स्वतंत्र मतदारसंघाची केलेली ती मागणी असेल. 1935 साली येवले येथे केलेली धर्मांतराची घोषणा असेल. 1945 साली एकूणच पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुंबई येथे केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना असेल. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाची स्थापना असेल. भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम असेल. आणि एकूणच इथल्या दलित, इथल्या आदिवासी, इथल्या ओबीसींच्या संदर्भामध्ये एकूण घटनेमध्ये त्यांनी केलेल्या तरतुदी असतील. आणि एकूणच हिंदू बिलाच्या, कुडी बिलाच्या ज्या काही सगळ्या घटनेनंतर मात्र की बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तो राजीनामा असेल. आणि मग या सगळ्यानंतर मात्र किंवा पुढे 1956 साली मात्र की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची घेतलेली दीक्षा असेल. आणि दुर्दैवाने मात्र की खूप कमी काळामध्ये 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं झालेलं महानिर्वाण असेल. आणि मग या सगळ्या घटनेकडे किंवा बाबासाहेबांमध्ये असणारा समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, जलनीतीचे शिल्पकार या सगळ्याकडे मात्र की नेमका आमचा आंबेडकरी चळवळीतला एकूण भीमगीतकार शाहीर की नेमकं कशा पद्धतीनं पाहतात आता जेव्हा आम्ही शोध घेण्याचा मी प्रयत्न करतो तेव्हा हरिराव सोनुले असं म्हणतात की चालताना वाट अशी सवे घेऊन वंचना, हुडकती नेत्र माझे तुझ्या पावलांच्या खुणा. किंवा एकूणच पतित पावनदास की महाडच्या सत्याग्रहामध्ये मात्र की नेमकं बाबासाहेबांच्या सोबत जेव्हा प्रत्यक्ष चळवळीमध्ये उतरलेले आहेत तेव्हा तिथली एकूण त्यांनी चळवळ पाहिली, तिथला एकूण काय काय दलितावरती झालेला जो का तो हल्ला पाहिला. किंवा एकूणच तिथल्या दलित माणसाला मात्र की ज्या पद्धतीनं एकूणच तुझ्या भावाची जी काही वागणूक दिली आणि त्या वागणुकीबद्दलच्या एकूणच काय भाष्य करताना असं म्हणतात की तुम्ही माणसे, आम्ही माणसे, हिंदू हिंदू, तुम्ही तुम्ही, ऐसे असूनी धर्म मंदिरी, आम्ही आम्ही, तुम्ही तुम्ही, क्षत्रियांचे बाळे बाळे आपण, महार माग भंगी, चांबार आदी सर्व बंधुनी जावे रणांगणी, अस्पृश्याचे 5 तोडून स्वतंत्र व्हा सारे. तेव्हा ह्या सगळ्या एकूणच बाबासाहेबांच्या जीवनातले किंवा एकूण चळवळीतले जे काही टप्पे आहेत किंवा काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये आंदोलनामध्ये मात्र की सहभागी व्हावे याच्याबद्दल भीमराव कर्डक असं ते म्हणतात की डॉक्टर भीमराव झाले जन्माशी, 7 कोटींना उद्धारण्यासाठी, केला सत्याग्रह नाशिकाशी, श्रीराम मंदिर पंचवटीशी, बंधुनो चला जाऊ हो सत्याग्रहाशी. तेव्हा ह्या सगळ्या एकूणच बाबासाहेबांच्या पुढच्या टप्प्याच्या चळवळीवरती मात्र की शाहीर इथल्या सामान्य माणसामध्ये एक आत्मतेज उभं करण्याचं काम, आत्मभान देण्याचं काम, आंबेडकरी चळवळीचा एक पाईक म्हणून त्या लढ्यामध्ये उतरण्याची भूमिका की त्यांनी कशी ती बजावली पाहिजे आणि याच्याबद्दल ते बोलतायत. किंवा एकूणच बाबासाहेबांच्या उच्च विभूषित झाल्यानंतरचं इथल्या इंग्रजी गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांचं जे काय ते सगळं इंग्रजी बोललं आहे या सगळ्याकडे बोलताना मात्र की शाहीर भिंगडे असं ते म्हणतात की महाराजचं पोर बिट्यालय हुशार, गव्हर्नर व्हाईसराय गोरा अधिकारी, त्याच्या संघ गॉटमॅट बोलतोय भारी, इंग्लिश साहेबावाने घालतंय इजार, दादा घालतंय इजार, साऱ्या जगात असं नाही होणार असं बघ बघ बघ. किंवा एकूणच ज्या आंबेडकरी चळवळीच्या अंगानं एकूणच इथल्या दलित, इथल्या शोषित, इथल्या कष्टकरी, इथल्या कामगार माणसांचं जे काय ते सगळं जीवनचित्रण आलं आणि इथल्या शोषित माणसांचा एकूण कैवार घेऊन अण्णाभाऊ साठेंनी मात्र की बाबासाहेब आंबेडकरांना मात्र की आपला गुरु कशा पद्धतीनं मांडलं आणि त्याच्यातूनच मात्र की त्यांनी एकूणच की जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडून निघ बाहेरी, घे बिनीवरती घाव, धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांतांनी तसेच छळले, मगराने जणू मानुक गिळले, चोर झाले साव, ठरवून हम्मा हीन कलंकित, जन्मोजन्मी करुणी अंकित, जिने लादुनी वर अवमानित, निर्मूळ हा भेदभाव, एकजुटीच्या या रथावरती अरुढ होऊनी चलवा पुढती. ही जी काय अण्णाभाऊंची कविता आहे किंवा हा जो का तो विचार आहे हा सगळा विचार मात्र की नेमकं इथं जे काय ज्या पद्धतीनं झाला तेव्हा नेमकं दलितानंद मात्र की आंबेडकरांच्या लढ्याची भाषा आपल्या शाहिरातून मांडत अस्पृश्यांच्या रक्तामध्ये संघर्ष शक्तीचा ज्वाज्वल आत्मविश्वास की निर्माण केला पाहिजे आणि याच्याबद्दलचं एकूण जे काय त्यांच्या गीतातून भूमिका मांडताना भीमक्रांतीची मशाल हातीने घेऊन सारे पेटा, भीममर्दानो उठा रे उठा, अन्याय जुलुमा साहून आजवर, गप्प राहाल तुम्ही पाहून कुटवर, छळले ज्यांनी तुम्हा आजवर, काढा त्यांचा काठा. किंवा एकूणच शाहीर प्रभाकर गवई 1954 मध्ये मात्र की बाबासाहेब आंबेडकर मात्र की राज्यसभेमध्ये मात्र की एकूण नेहरूंना असं ते सांगतायत
की एकूणच जे काही सगळ्या चीनच्या संदर्भाकडे किंवा चीनच्या तुम्ही त्यांच्या प्रश्नाकडे जर तुम्ही दुर्लक्ष जर केलात तर उद्या कदाचित तुम्हाला जे काही आनंद मोठ्याशा अडचणीला सामोरं जावं लागेल. आणि त्याचं दर्शन ज्या पद्धतीने 1962च्या युद्धामध्ये आपण जसं पाहिलं आणि त्याच्याबद्दल मात्र की प्रभाकर गवई असं म्हणतात 1954 साली राज्यसभेमध्ये दिल्लीला चीनची संगत घातकी भीमाने इशारा दिला स्वप्नाळू ह्या देहे वादाने अवधसा घुसली. आणि एकूणच आपण जर इथल्या दलित शाहिरांच्या एकूण जर इथल्या कवितांचं किंवा इथल्या गीतांचं जर आपण जर नीट पाहणी केली तर बहुतांशी बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही महत्त्वपूर्ण राजकीय काही निर्णय घेतले या राजकीय निर्णयाच्या संदर्भामध्ये मात्र की त्याच्यावरती एकूण जे काही लेखन आहे ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं की तशा पद्धतीनं झालेलं आपल्याला ते दिसत नाही आहे. किंवा इथल्या शाहिरांनी मात्र की इथल्या राजकीय निर्णयाच्या टप्प्याकडे ज्या गांभीर्याने बघायला पाहिजे होतं की तशा पद्धतीनं बघितलेलं नाही असं आपल्याला जाणवायला लागतं. आणि मग हे सगळं आंबेडकरी विचारांचं जे काही लखलखतं पाथं म्हणून जे आपण वामनदादा कर्डकाकडे बघायला लागतो किंवा एकूणच दलित जीवनाच्या जे काय त्या सगळ्या शिल्पकार म्हणून आपण जे काही बाबासाहेबांकडे बघतो आणि मग ही सगळी जी काही ती बाबासाहेबांच्या एकूणच कार्यामुळे त्यांच्या आचार आणि विचारामुळे त्यांच्या कृतिशील भूमिकेमुळे एकूण इथल्या दलित माणसांच्या जीवनाला जे काही आलेलं जे काही मोठेपण आहे इथल्या दलित माणसाला मिळालेला जो का तो सगळा मान सन्मान आहे किंवा इथल्या दलित माणसांना जो का तो आत्मभान जे काही देण्याचं काम केलं. आणि म्हणून एकूण वामनदादा कर्डक एका गीतामध्ये म्हणताना असं म्हणतात की उद्धारिले कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे जकडदंड पायातील साखळ दंड तटातट तुटले तू ठोकताच दंड झाले गुलाम मोकळे की भीमा तुझ्या जन्मामुळे. किंवा एकूणच इथल्या दलितांच्या गटातटाचं राजकारण असेल इथल्या एकूण हेमादेव्यांचे प्रश्न असतील आणि एकूण इथल्या शत्रूशी लढण्यापेक्षा मात्र की नेमकं इथल्या जे काय त्या दलित राजकारणी किंवा दलित जे काय ती सगळी एकूण चळवळीतली माणसं आपापल्या सतत लढतायत की काय आणि त्याच्यामुळे मात्र की ज्या पद्धतीची चळवळ इथं एकसंध राहणं गरजेचं आहे तरच आपल्याला पुढे जाता येईल. आणि त्याच्यामुळे बाबा एकूण वामनदादा असे एका गीतामध्ये म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते वाणीत भीम आहे करणीत भीम असता की तलवारींच्या तयाचे की न्यारे चटोक असते. किंवा एकूणच हे सगळं जे काही ज्या ज्या पद्धतीनं सांगताना किंवा तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून भीमयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नव्हे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे ऊन वारा पाऊस धारा मुळीन आम्हा शिवे अशा पद्धतीची एकूण इथल्या जे काही त्या सगळ्या स्फूर्तिगीतातून आंबेडकरी चळवळ ज्या पद्धतीनं पुढे जात होती आणि याचा जो का तो विचार त्यांनी ज्या पद्धतीनं जो का तो मांडला की तशा पद्धतीने मात्र की पुढच्या टप्प्यावरती एकूण जे का ते सगळे विजयानंद जाधव तेव्हा बाबासाहेबांकडेच एकूण आमच्या जीवनाच्या शिल्पकाराचं एकूण माप देत असतानाच की ते सुद्धा असं ते म्हणतात की मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे डोईवरची गेली की मुळी भीमा तुझ्यामुळे. हे सगळं एकीकडच्या पद्धतीचं तत्वज्ञान आहे. आणि दुसरीकडे मात्र की नेमकं मग विशेषतः 1990 नंतर आपण जेव्हा इथल्या भारतीय राजकारणाकडे समाजकारणाकडे इथल्या सत्ताकारणाकडे जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा विशेषतः 1990 नंतरचं आलेलं जिथलं जे काही खाजीकरण असेल उदारीकरण असेल जागतिकीकरण असेल नामांतराच्या लढाईची जी काही सगळी झालेलं आपलं जे काही विजयी लढा असेल किंवा इथं आलेलं जे काही सगळं रमामाता आंबेडकरांमध्ये झालेला एकूण नगरातील गोळीबार असेल खैरलालची हत्याकांड असेल किंवा भीमे कोरेगावला 200 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच्या भीमे कोरेगावमध्ये इथल्या दलित बांधवावरती झालेला तो हल्ला असेल किंवा इथल्या रोहित मुलांची घडलेली जी का ती सगळी ती आत्महत्या ही घटना असतील तेव्हा या सगळ्या घटनेकडे किंवा आजचा एकूण भवताल एका भयतलामध्ये सापडलेला असताना आमचा नेमका शाहीद यांच्याकडे बघतोय कसा. आणि मग हे सगळं आपण बघत असताना की नेमकं मात्र इथल्या दलितामध्ये आलेलं दुभंगलेपण इथल्या दलित चळवळीचं ऐक्य आणि विघटन अशा वळणावरती मात्र की नेमकं काही आशावाद आहे का. आणि नेमकं मग आमची जी का ती सगळी शाहिरी परंपरा मात्र की नेमकं ज्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या एकूण विचार आणि कार्यांचं गुणगान गात की त्यातच रमणार आहे का किंवा त्याच्या पलीकडे येऊन आजच्या वास्तव प्रश्नाला भिडणार आहे का नाही याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा काही आपल्याला आशेचे किरण दिसायला लागतात. मग संभाजी भगत सारखा एखादा शाहीर मात्र की नेमकं इथल्या बाबासाहेबांबद्दल बोलत असताना की भीम पुतळ्यामध्ये बंद केला गा भीम तुम्हाला जर शोधायचं असेल
तर इथल्या पुतळ्यांच्या पलीकडे जाऊन मात्र की भीमाता त्यांच्या पुस्तकात आपण शोधला पाहिजे, त्यांच्या विचारात शोधला पाहिजे आणि बाबासाहेबांचे विचारच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतील. बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांच्या विचारांची आचरणामध्ये जर आपण जर वागणूक केली तरच आपण पुढे जाऊ शकतो. अशा पद्धतीची मांडणी आजचा एकूण भीमशाहीर संभाजी भगत आपल्याला करताना दिसायला लागतो. किंवा नेमका शीतल साठेचा नवा जलसा आपण जेव्हा बघायला लागतो तेव्हा या सगळ्या नवा जलसाकाराच्या माध्यमातून मात्र की आजच्या एकूण असलेलं अकराळ विक्राळ सगळं ते रूप इकडे निर्माण झालेली ती जी काय धर्मांधता आणि इथली भांडवलशाही ज्या पद्धतीनं मात्र की एकमेकाच्या हातात हात घालून ज्या पद्धतीनं ती पुढे येते आणि त्या सामान्य माणसाला ज्या पद्धतीनं चिरडली जाते आणि मग या संदर्भामध्ये मात्र की शीतल साठेंच्या अनेक गीतामध्ये की ज्या पद्धतीनं मात्र की इथल्या जे त्या सगळ्या शोषित वंचित इथल्या दलित इथल्या कष्टकरी इथल्या स्त्रियांच्या प्रश्नाबद्दलच्या किंवा आजच्या एकूण इथल्या वाढत्या चंगळवादाच्या संदर्भामध्ये निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या प्रश्नामध्ये मात्र की मांडणी करताना की ज्या पद्धतीनं आजचा इथला बेरोजगार तरुण अरे स्कोर काय झालाय की आज स्कोर काय झाला, काम नाही हाताला, भाकर नाही पोटाला, पैसा नाही शिकायला, अशा पद्धतीनं एका अस्वस्थ अशा जगा त्या सगळ्या वळणावरती आमचा जो तरुण उभा आहे की त्याची एकूण भावना त्याचं आजचं वास्तव या पद्धतीची मांडणीही करताना दिसायला लागतात. किंवा नेमकं एकूण इथल्या शिक्षणाचं चाललं खाजगीकरण, इथल्या पार्टीच्या ज्या काही शिक्षणामध्ये मात्र की खाजगीकरणाच्या माध्यमातून इथल्या दलित असतील, ओबीसी असतील, आदिवासी असतील यांच्या वाटा बंद करण्याचं आणि इथल्या भगवी शिक्षणीकरणाचं ज्या पद्धतीचा अवलंब केला जातोय आणि त्याच्यामुळे मात्र एकूणच इथल्या शिक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेला जो शिका संघटित व्हा, संघर्ष करा जो का तो विचार उभा राहत होता आणि त्या या भगवीकरणाच्या शिक्षणामुळे मात्र इथल्या शिक्षणाची नाकेबंदी होतोय की काय अशा वळणावरती आज आपण उभा आहोत. तेव्हा एकूण शीतल साठे एका गीतामध्ये असं म्हणते, शिक्षणाच्या दारात विद्येच्या घरात पोचली बामनशाही, रोहित मेला दलित मेला मरती ही लोकशाही. तेव्हा या सगळ्या पद्धतीनं मात्र की ज्या पद्धतीनं सारण कवी ज्या पद्धतीनं म्हणतो, माझ्या भीमानं सोन्यानं भरली ओटी सारखं गीत असेल किंवा एकूणच मात्र की लयबळ आलं माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबामुळं की तुझ्यानं माझ्या घरात, किंवा गुरं वळणारा पोरगा मोठा साहेब झाला तहसीलीतला मोठा नायब झाला, अशा पद्धतीचे आशावादाची रचनाही आपल्याकडे येताना ती दिसायला लागते. पण ज्या पद्धतीने इथला जो का तो भवताला आहे, इथले आर्थिक प्रश्न आहेत, इथले सामाजिक प्रश्न आहेत, इथल्या सामाजिक ऐक्याचे प्रश्न आहेत आणि नेमका शत्रू कोण याला हिरून मात्र की नेमकं त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी जर इथल्या शाहिरांनी मात्र की ज्या पद्धतीचं जे काही चित्रण करायला पाहिजे होतं ते चित्रण करण्यामध्ये आजचं समाज वास्तव समजून घेण्यामध्ये आमची एकूण आंबेडकरी शाहिरी कुठेतरी कमी पडते की काय असं मला वाटतं. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर शिवराज गोपाळे यांनी आंबेडकरी चळवळीबरोबर आंबेडकरी शाहिरी क्षीण झाली काय या विषयावर आपलं विस्तृत चिंतन मांडलेलं आहे. या विषयावरील आंबेडकरी शाहिरीचं महत्त्व, मौलिकता विस्तृतपणे मांडली. यावर मी वेगळं काही भाष्य करणार नाही. आपणही चिंतक अभ्यासक आहात. यानंतर मी लगेचच प्राध्यापक दिलीप महालिंगे सर यांना या विषयावर आपलं चिंतन मांडण्यासाठी पाचारण करतो.